यम्मो आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याप्रकरणी इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याची सूचना एफडीआयनं केलेली आहे। या कारवाईनंतर आता फॉर्च्यून डेअरीकडून पत्रकार परिषद घेऊन आज स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। यम्मो कंपनीच्या ब्रँडला बदनाम करण्यासाठी असा प्रकार घडवून आणला असावा असा आरोप फॉर्च्यून डेअरीचे संचालक सचिन जाधव यांनी केलेला आहे। तर कंपनी सील केली नसून कंपनीचा परवाना तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे। यम्मोने कंपनीचे आईस्क्रीम बनवणाऱ्या सर्व कंपन्यांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे। यम्मो कंपनीच्या ब्रँडला मार्केटमध्ये बदनाम करण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकार झालेला असावा असं मला वाटतं। आणि यम्मो कंपनीवरती झालेल्या तक्रार संबंधी FSI व पोलीस यांच्याकडून तपास चालू आहे। तपासातील सर्व प्रकार तपासासाठी येणाऱ्या यंत्रणेला सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।